अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर हे जे तुम्ही आमच्या माता भगिनी पाहून राहिले ह्या लाडक्या बहिणी आहेत। म्हणजे लाडक्या बहिणीचा काहीतरी म्हणते बा त्याचा झाला गोर आणि त्याचे जे पैसे आहेत ते आले नसल्यानं या माता भगिनी कलेक्टर ऑफिसचे मला आल्या आणि साहेबाला सांगितलं की बा आमचे पैसे जमा करा, आमचे पैसे जमा करा। एक ताई काय झालं बा, विषय काय झाला सांगा बरं। विषय असा झाला आहे की आम्हाला पैसे आले नाही आहे, कारण की आम्ही जे हे केली होती केवायसी त्याच्यामध्ये फॉर्म मध्ये लिहिली आहे की आम्हाला गव्हर्नमेंट जॉब आहे, आम्ही तर शेतात काम करताय, गव्हर्नमेंट जॉब लागली कुठची मग आम्हाला असं पण असं आम्हाला तिथे दिलं आहे तर मग आम्हाला जॉब देऊन द्या, आम्ही ते करायला तयार आहे। जॉब 1500 नाही आले तरी चालते पण गव्हर्नमेंटचा जॉब तर येईल मग, तिथं पैसे दिला मला मग तुम्ही चुकीचा भरला असेल ना बाबा पण भरला आम्ही ना चुकीचा भरला ते पण मान्य आहे, पण गव्हर्नमेंट ऑप्शन असं तिथं मग ते क्लिक कोण केला, एक तर सिटूवाले नाही एक तर गव्हर्नमेंट तिथं लिहून दिलेलं असं आम्ही तर स्वतः भरला नाही बा। कोणा गावचे आहे तुम्ही? माऊलीच्या माऊली कोणती चौक? नाही माऊली जागी। तुमचं काय म्हणणं आहे ताई? आमचं पण हे म्हणणं आहे की केवायसी साठी तेवढी लिंक जे आहे ते ओपन करा, कारण की आम्ही गव्हर्नमेंट जॉब नाही तर मग गव्हर्नमेंट जॉब दाखवा आमची, ते पण दिसतच असं दिले आहे म्हणून कोणची आहे तुम्हाला माहित नाही तेच ना, आम्ही आहेच नाही आम्हाला कशी मैत्रीण म्हणून। व्हेरी गुड। तुमचं काय म्हणणं आहे पप्पा? माझं म्हणणं हेच आहे का ह्या ज्या सर्व महिला आलेल्या आहे आज सोबत ह्या सर्व कास्तकार करणारे आहे, मजुरी करणारे आहे, परंतु यांनी जेव्हा केवायसी केली तेव्हा यांच्या केवायसी मध्ये जे ऑनलाईन करणारे होते त्यांनी यांच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब टाकलाय, त्यामुळे या महिलांना 3 महिने झाले पैसे भेटले नाही आहे। तर त्यासाठी माझी विनंती एवढीच आहे की या महिलांकरिता ते जे लिंक मध्ये अपडेट म्हणून काहीच ऑप्शन आलेलं नाहीये तर ते या महिलांकरिता उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून ह्या त्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करू शकले पाहिजे आणि यांना परत पैसे चालू झाले पाहिजे। याबाबत आशावरी ताई बाहेर हसून आला म्हणते सरकारी नोकरीचा फॉर्म भरला गेला, आता याच्यावर काहीतरी मार्ग काढला गेला ना, सांगा काय म्हणणं आहे तुमचं? आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सरकारी नोकरी लागली पाहिजे। आता जर का देव प्रसन्न झाला तर लागली पाहिजे, देव म्हणजे देवा भाऊ बरं। पण आता गमतीचा विषय झाला, पण माझं असं म्हणणं आहे की होऊ शकतं, सॉफ्टवेअरचा विषय आहे त्याच्यामुळे कधी कधी गडबड होऊ शकते। तर असं जर काही झालेलं असेल, काही चुका झाल्या असतील, काही म्हणजे कोडिंग मध्ये प्रॉब्लेम झाला असेल तर यावर शासनाने तात्काळ लक्षात घेऊन ही चूक त्यांना जे काही चुका झाल्या आहे सॉफ्टवेअर मध्ये त्या त्यांनी अपडेट कराव्या आणि अपडेट करून त्यांची लिंक ओपन करून त्यांना जो उरलेले 3 महिन्याचे त्यांचे पैसे आलेले नाही आहे ते 3 महिन्याचे पैसे त्यांना तात्काळ, आता उद्याची संक्रांत आहे त्यांना वाण म्हणून त्यांना संक्रांतीचे पैसे दिले पाहिजे आणि याच्यानंतर असं सॉफ्टवेअर मध्ये काही चुका होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। यासाठी आज या सगळ्या महिला भगिनींसोबत मी त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकल्या आणि म्हटलं नाही हे तुमचं बरोबर आहे। जर शासन सगळ्यांच्या जे काही सगळे लोक आहेत, बिझनेसमॅन आहे, सगळे टॅक्स भरणारे लोक आहे, त्यांच्या मदतीने शासन तुम्हाला 3000 रुपये महिना 1500 रुपये महिना तुमच्या खात्यात टाकते, तर एकीला मिळालं नाही एकीला मिळालं नाही असं व्हायला नको। पण गोष्ट अशी आहे की खरोखर माझं हे म्हणणं आहे की स्क्रुटिनी जेव्हा शासन करताय तेव्हा स्क्रुटिनी पण योग्य प्रकारे करावी। जी महिला खरोखर शेतमजुरी करते त्या महिलेची बरोबर स्क्रुटिनी करण्यात यावी, तिलाच बरोबर मिळावे। एखादी महिला जर ऑफिसर असेल किंवा जिच्या घरी 4 लोक कमावणारे असतील, जी त्यांच्या नॉर्म्स मध्ये बसत नसेल तर त्यांच्या घरी पैसे जायला नको आणि ज्या बिचाऱ्या महिला खरोखर त्या गरजू आहेत त्यांच्याकडे जावे। तर ही शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कलेक्टर साहेब आणि मंत्री महोदयांनी हे करेक्शन करण्याचे ऑर्डर द्यावेत। या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याच्यात काहीतरी अडचणी आल्याच्यानं म्हणते त्याचे पैसे लय दिवस झाले आले, मी त्याच्या घरच्या माणसाची कदर करतो, त्याची काय कंडिशन असेल? कारण माणसंच नेले असतील फॉर्म भरायला आणि झाली जबाबदारी माणसावर, तुम्हीच केलं म्हणते तिचे आले आणि बाबा माणसानं घरी भले 5000 रुपये खर्चाला दिले त्याची किंमत नाही, पण देवा भाऊ तिकडून 1500 रुपये टाकतात ना त्याची मजा आलं काय भाऊ। त्याच्यानं या ज्या बायात ना या घरच्या जे माणसं असतील त्याची काय मानसिकता असेल त्याचं तेल माहित बाबा। त्याच्याने ह्या बाया आल्यात, पण देशमुख ताईने एकदम सांगितलं की जे ऑलरेडी जो फॉर्म भरला आहे तो रिएंटर करण्यात यावा, त्याच्यात एखादी जर चूक असेल ते चूक दुरुस्त करून याच्या ज्या नोकऱ्या दाखवल्या त्या नोकऱ्या न दाखवता गृहिणी किंवा शेतमजूर दाखवल्या गेला तर अरे करोडपती घरच्या बाया 1500 रुपयासाठी लाईनीत फॉर्म भरताना मी पाहिल्यात। इकडे हम ताल तोरा बहुत अलग दिखाते 1500 रुपये के लाईन में लगते, हे वस्तुस्थिती मी डोळ्यानं पाहिल्या। त्याच्याने ह्या सर्वसामान्य चेहरे सांगतात की सर्वसामान्य घरच्या बायात येले त्या 1500 रुपयाचा हक्क भेटावा यासाठी प्रशासनाने डबल ती एकदा लिंक ओपन करून ते चुकीचे झाले ती दुरुस्त करून
तेलचा 1500 रुपयाचा हक्क द्यासाठी मदत करेल. म्हणून मी प्रवीण ताळे सोबत साहिल साखरे, गावरान नेटसाठी अमरावती.